बाळासाहेब आंबेडकर व ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनाच्या उद्धाराचं उत्थानाचे काम केलं त्या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी नमन करतो। आज स्मृतिशेष झालेले यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व उपासक उपासिकांचं सर्वांच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी असलेले बोधाचार्य सोनकांबळे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न केला। काय असतं माहिती का, आपण हा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम प्रथमतः कशासाठी करतो? बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलं की जो माणूस जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे। आणि मग आपण दरवर्षी पुण्यानुमोदन का करायचं? भगवंताने सांगितलं की दोन कर्माने माणूस जगात राहतो। प्रथमतः मी माझा परिचय देतो, सर्वांना माहितीच, मी कवी गायक विजयकुमार मोकळे करंजगावकर। मायबाप या सदरात महाराष्ट्रभर व्याख्यान सर्व समाजाचे बांधव मला बोलवतात, आदर करतात, सन्मान करतात। खरं तर माझं परम भाग्य की मायबापावर मला बोलता येतं। का करायचं असतं पुण्यानुमोदन कार्यक्रम? की गंगा आपण जे कुशल कर्म केलेले आहे, कर्माचे दोन प्रकार आहे आपल्या धम्मामध्ये, कुशल आणि अकुशल। माणूस कधी स्मृतीत राहतो की ज्याचं कुशल कर्म उजळ आहे। कुशल कर्म गंगाप्पा, अकुशल कर्म किती असतील पण एक तरी कुशल कर्म असं आहे गंगाप्पाचं की मी ज्या ज्या वेळेला जयंतीला गावात आलो असेल, जी जी पाहुणी मंडळी आली असेल तर हात धरायचे आणि त्यांचा ते आदरातिथ्य करायचे। काही होत नव्हतं त्यांच्याकडून पण त्यांचं ते स्वागत करायचं, भाऊ आला का? हा सगळ्यांना जो स्नेह वाटण्याची जी पद्धत होती हे कुशल कर्म। त्यांनी आपल्या कुटुंबाच्या प्रती त्यांची जी कर्तव्य पार पाडली ती त्यांची वैयक्तिक कर्तव्य आहे। समाजाच्या प्रती त्यांना जे देणं होतं ते कुशल कर्म, ज्या कुशल कर्माला उजळणी देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। 1993 पासून या आंबेडकरी विचारधारेचं काम प्रबोधनाचं प्रसाराचं माझं चालू आहे। माणसाच्या जीवनातल्या दोन जागा असं आहे बघा प्रत्येकाच्या, माझ्यापेक्षा पदाने वयाने मानाने आपण खूप मोठे आहात, परंतु प्रत्येक मनुष्याच्या जीवनातल्या दोन जागा आहेत तर त्या जागा कधीच भरून निघत नाही। बायको गेली तर दुसरी करते पण मायबाप नाही होतो, आई गेली तर दुसरी आई होत नाही, बाप गेला तर दुसरा बाप होत नाही। म्हणून निसर्गाने लीलया निर्माण केलेल्या जोड्या आहेत बघा, धरती आकाश नवरा बायको या ज्या जोड्या निसर्गाने लीलया लावल्या आहेत तसंच जोडी आहे माय आणि बाप। एक चाक जर निकळलं तर संपूर्ण संसार गाडा हा डिस्टर्ब होतो। बाप काय करतो? डोक्यात असतं, म्हणून बाप कधी खचत नाही, बाप कधी थकत नाही। बापाला रडायची मुभा असते का? माझे लेकरं वीक होतील म्हणून बाप रडत नाही, आई रडते, आईचं सगळे गुणगान करतात। म्हणून बाप कधी खचत नाही, बाप कधी थकत नाही। अरे पोरं मात्र होतात मोठी आणि शोधू लागतात क्षितिज, आणि बाप मात्र धरून असतो आपल्या घरट्याची एक एक काडी, ज्या अर्धांगिनीच्या सोबतीनं साथीनं एक एक काडी जमून तो संसाराचा जो त्याचा ते मजला आज दिशा दाही, शोधू कुठे बाबाजला सांगणा गाई, शोधू कुठे बाबाजला सांगणा गाई। त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले आणि म्हणून संजय त्रिभुवनला असा जणू काही भास होतो। गंगाप्पाची बोलण्याची पद्धत खूप वेगळी होती, जोरात चिरकायचे पण तो प्रेम भाव असायचा। म्हणून बाबा ते गंगाप्पा त्यांना स्वप्नात काय सांगताय
कवीची कल्पना आहे, आताच लिहिलं. स्वप्नात बाबा मला देतो होते हाक, हो स्वप्नात बाबा मला देतो होते हाक, ऐकणारे बाळा माझ मोलाच लाख, माझ्या पाठी ठेव रे सुखी ठेव तुझी आई, शोधू कुठे बाबाजला सांगणा ग आई. आणि बाप गेला, पुनर्जन्म आपल्या धम्माला मान्य नाही, पण तरी हा परिवाराशी कसा निगडीत आहे, कसा चिकटून आहे, ही कवीची कल्पना आहे. म्हणून संजय त्रिभुवन आणि संतोष त्रिभुवनला आपले बाप वडील काय सांगतायत गंगाप्पा. दिवाळी ववाळी गड्या करतीच सार, हो दिवाळी ववाळी गड्या करतीच सार, तायडीला माहेर माझ्या लई लई प्यार, तायडीला माहेर माझ्या लई लई प्यार, पहाडाप्रमाण तिच्या तू पाठीशी राही, पहाडाप्रमाण तिच्या तू पाठीशी राही, शोधू कुठे बाबाजला सांगणा गाई, शोधू कुठे बाबाजला. खरं तर त्यांचे वाघावाणी भाऊ विश्वनाथ बाबा, काशीनाथ बाबा, रावसाहेब बाबा आणि आता हयात आहेत कारभारी बाबा, आमचे जेकेचे वडील. म्हणून सगळ्या नातेवाईकांमध्ये कसा जीव होता बाबांचा, गंगाप्पाचा, सगळे आले. नाव मी या ठिकाणी घेतलं. म्हणून भाऊ बहीण सुना मुलं सर्वांसाठीच आहे. भाऊ बहीण सुना मुलं गणगोत सार. मला वाटतं ते काही म्हणजे वारायच्या अगोदर काहीतरी कुठेतरी चुकले होते ना ह्या म्हणीला. हा म्हणून भाऊ बहीण सुना मुलं गणगोत सार, सुख दुःख वाटून माझ घेतलं पार. गंगाप्पा तुमच्याशी बोलताय बरं का. भाऊ बहीण सुना मुलं गणगोत सार, सुख दुःख वाटून माझ घेतलं पार. माझ्या पाठी भाऊ माझे रडती धाई धाई, शोधू कुठे बाबाजला सांगणा गाई. आणि म्हणून त्यांच्या जे कुशल कर्माला उजळणी देत असताना शेवटी काय सांगतायत बाबा, शेवटच्या अंतर्यात सांगतो. आपली सखी द्वारकाबाई यांच्याविषयीच्या या भावना आहेत. शेवटचा अंतरा. खचली न थकली सखी सांभाळी संसार, खचली न